मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? मी कुंदन नेमाडे सर, इयत्ता 8वीच्या इतिहास विषयाच्या 4थ्या प्रकरणात, ज्याचं नाव आहे 1857चा स्वातंत्र्य लढा मध्ये आपलं हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, इतिहास म्हटलं की भीती वाटते. बरीचशी मुलं घाबरतात. प्रत्यक्ष पाहिलं तर इतिहास म्हणजे काय? घडलेल्या घटनांचा कालानुक्रम. बरोबर आहे. पहिले काय झालं? पहिले तो मला बोलला, मग मी त्याला त्याच्याशी हुज्जत घातली, त्याचा परिणाम भांडणात झाला, मग मारामारी झाली. क्रम आहे, तोच क्रम शिकणं म्हणजे इतिहास आहे. घाबरायची काही गरज नसते, अतिशय सोपा असतो. आता भारताचा इतिहास आपण अभ्यासतोय. 1857चा उठाव, त्याची माहिती आपण घेणार आहोत की ब्रिटिश जेव्हा भारतात राज्य करत होते तेव्हा काय काय प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागले, काय काय प्रॉब्लेम्स आम्हाला फेस करावे लागले, त्यांना भारतावर कब्जा करण्यासाठी आणि आम्हाला त्यांना हकलून देण्यासाठी. दोघांची उद्दिष्ट, दोघांचं ध्येय वेगवेगळे होतं, विरुद्ध होतं. आम्हाला जिंकायचं होतं, आम्हाला त्यांना देशातून पळवून लावायचं होतं. काय काय करावं लागलं ते बघायचं आपल्याला. 1857चा उठाव आपण या प्रकरणात अभ्यासणार आहोत. पण बेटा एक गोष्ट सांगतो महत्वाची. उठाव किंवा आंदोलन हे असं अचानक झोपेतनं उठले, सकाळी सकाळी गुड मॉर्निंग म्हटलं चला आंदोलन करू, असं होतं का कधी? नाही होत. त्याला काहीतरी कारण लागतं. छोट्या छोट्या घटना होतात ज्यांनी राग येतो, रुसवा, राग रुसवा, परत काहीतरी होतं, परत काहीतरी चिड येते, राग येते, कोणाला असून कोणी दुखावला असतो, दुसरा दुखावला असतो, आणि अशा बऱ्याचशा घटना जेव्हा एकत्र येतात त्या दिवशी एक दिवस असा येतो की ज्या दिवशी सगळा राग बाहेर निघतो, उद्रेक होतो समाजाचा, त्याला आपण उठाव किंवा आंदोलन म्हणतो. छोट्या छोट्या असंतोषांचं एकत्र येणं, त्यातनं एक मोठा असा काय होतं, राग निघतो, पूर्ण समाज एकवटतो, आणि तेव्हा काय होतं, प्रचलित व्यवस्थेला हलवणारी एक पॅरलल किंवा एक समांतर अशी एक मोठी संघटना तयार केल्या जातात आणि त्या शासनाविरुद्ध आंदोलन करतात की आम्हाला हे मंजूर नाहीये, आमच्या मागण्या पूर्ण करा म्हणून. त्याला म्हणतात आंदोलन. तसंच झालं हा उठाव. आता उठाव काय होता बघा. 1857 साली इंग्रज सत्तेला हादरवून टाकणारा मोठा लढा भारतात झाला. आता लक्षात घ्या, हा लढा काही अचानक उद्भवला नाही. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की हा जो लढा होता, कुठलाही मोठा उठाव असतो ना, त्याला छोट्या छोट्या गोष्टी कारणीभूत असतात. बघा, त्यापूर्वी भारतात इंग्रजांविरुद्ध अनेक लढे झाले. 1857च्या लढ्याची व्याप्ती आणि त्यामागची भूमिका लक्षात घेऊन स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे 1857चे स्वातंत्र्य समर. या पुस्तकाने अनेक क्रांतिकारकांना, क्रांतीवीरांना प्रेरणा दिली. इंग्रजी सत्तेला उलथवून टाकण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे पुस्तक लिहिलं ते खूप कामात आलं होतं. पुढे बघा, 1857 पूर्वीचे लढे. बाळांनो, 1857चा लढा तुम्हाला समजून घेण्यासाठी तुम्हाला पहिले त्या लोकांना काय त्रास झाला, कसा कसा उठाव झाला, नेतृत्व कोणी केलं, त्याची फिल्डिंग कशी लागली, ती बघावी लागेल. चला बघूया आता. 1857च्या पूर्वीचे लढे. भारतात ज्या ज्या ठिकाणी इंग्रजांची सत्ता स्थापन झाली त्या त्या ठिकाणी त्यांनी त्यांचा नालायकपणा दाखवायला सुरुवात केली. तिथे त्यांनी फक्त शोषण करायला सुरुवात केली, लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. बघा, तुम्हाला दिसेलच पुढे बघा. तेथील लोकांचा इंग्रज शासनाचे दुष्परिणाम भोगावे लागले त्यांना. कंपनीच्या सत्तेमुळे, कंपनी म्हणजे कोणती? ब्रिटिश कंपनी, ईस्ट इंडिया कंपनी, जिला कॉन्ट्रॅक्ट दिला होता की तुम्ही भारतात राज्य करा, आम्हाला फक्त पैशाशी मतलब आहे, आम्हाला पैसा पाठवा. तिकडचे व्यापारी एकत्र आले होते, 32 की 35 व्यापारी एकत्र आले आणि त्यांनी एक संघटना बनवली. त्यांनी तिकडच्या राणीकडनं स्पेशल परमिशन मिळवली की ह्या ठिकाणी आमच्या व्यतिरिक्त कोणीही धंदा बिझनेस करू नये. पूर्णपणे इंग्रजच्या राणीने देखील त्यांना परमिशन देऊन दिली, तेव्हाच्या राजा राणीने, आणि त्या परमिशनच्या आधारावर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी भारतात आणली. मग त्यांनी काय केलं, पैसा कमवायचा आहे, फक्त पैसा आणि पैसा कमवायचा. मग त्यांनी काय केलं सुरू बघा, आपले सर्व स्तरातून शोषण सुरू केलं. सर्व स्तरातून त्यांनी काय केलं, शोषण सुरू केलं. याची जाणीव भारतीयांच्या मनात निर्माण झाली. बघा, आता नीट लक्ष द्या. भारतीयांच्या मनात निर्माण होऊ लागली ही जाणीव की हे आपल्या फक्त त्रास देत, आपलं फक्त शोषण करत आहेत. आणि मग काय झालं, याच्या विरुद्ध लोकांमध्ये राग वाढू लागला, असंतोष वाढू लागला. पुढे बघा, आता त्रास कोणाकोणा दिला? सगळ्यात सोपा घटक, गावामध्ये गेले. भारत मागासलेला होता नाहीतरी. मग तेव्हा काय होतं, तेव्हा आपल्याकडे शेतकरी होते, सामान्य जनता होती, छोटे मोठे कारागीर होते, हस्तकला वगैरेचे कार्यक्रम जे त्याच्यानंतर कुटीर उद्योग चालवणारी लोक होती, टोपल्या बनवणे वगैरे असे. तर ह्या लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली.
बघा शेतकऱ्यांच्या बाबतीत कसं झालं, शेतकरी सामान्य जनता सरकारच्या काळात कंगाल बनली, गरीब झाले, नुसते लुटत होते. सगळीकडे त्यांनी वेगवेगळे रूल्स लावले, टॅक्सच्या रूपामध्ये पैसा गोळा करू लागले, कर पाहिजे कर पाहिजे. 1800 बघा इथे 1770 मध्ये बंगालमध्ये मोठा दुष्काळ पडला. दुष्काळ काय असतो बेटा? ड्रॉट. ड्रॉट म्हणजे काय? तर यावेळी पाऊस पडला नाही, शेतात पिकं नाही आली, अन्नधान्य उगवलंच नाही, तर शेतकरी तरी काय करेल? आणि मग अशा वेळी दुष्काळ पडतो आणि मग काय होतं, जनावरांना चारा नसतो, माणसांना खायला प्यायला पाणी नसतं, पाणी, शेती, अन्नधान्य सगळ्या गोष्टी तुटवडा असतो. जगण्यासाठी लोक मोताद होतात. आणि मग अशा वेळी अशा परिस्थितीत तिथल्या सरकारने, जो राज्यकर्ता असेल, मग ब्रिटिश सरकार असो की आपल्या देशाचे सरकार असो, पण त्यांनी नागरिकांना सांभाळून त्यांना जगवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, मदत द्यायला पाहिजे. आणि अशा काळात काय झालं बघा, 1770 मध्ये इंग्रजी राज्यकर्त्यांचं जनतेशी वर्तन बदललं नव्हतं, उदासीन होतं, असंवेदनशील होतं. संवेदनशील, त्यांना लोकांच्या दुःखाची जाणीवच नव्हती. आम्हाला काय करायचंय, तुम्ही तुमचं बघा, आम्हाला पैसे द्या. पुढे बघा 1763 ते 1857 हा केवढा मोठा काळ झाला बघा, जवळपास 92 वर्षाचा काळ. या काळामध्ये बंगालमध्ये प्रथम संन्याशांच्या आणि नंतर फकीर. आणि लक्षात घ्या, डेअरिंग तोच करू शकतो ज्याला पुढचा मागचा कोणी नसतो. संन्याशी आणि फकीर, ज्यांनी घरदार सगळं सोडून दिलंय, असे लोक हेच मैदानात उतरले. आणि यांनी काय केलं मग बघा, यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी लढे दिले. यांनी शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं. लोक मानायचे, संन्याशाला मानायचे, पाया पडायचे, धार्मिक आपला देश होता, मग त्यामुळे ते फकीरांनाही मानायचे. आणि मग यांच्या लढ्याखाली शेतकऱ्यांनी यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला. पुढे बघा, असे लढे कुठे कुठे झाले? गुजरातमध्ये झाला, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारत. गुजरात, महाराष्ट्र, बघायचे, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र आणि दक्षिण भारत. सोपं आहे, लक्षात ठेवायला सोपं आहे. व राजस्थान आहे, त्याच्या खाली गुजरात आहे, खाली महाराष्ट्र आहे, आणि मग खाली काय होतं, दक्षिण भारत सुरू होऊन जातो. सोपं आहे. पुढे बघा, आता काय झालं, हा फोटो नीट लक्षात घ्या. ही पर्सनॅलिटी न विसरण्यासारखी आहे. 1857च्या लढ्याची ओपनिंगच यांनी केली होती. ओपनिंग म्हणजे ज्याची पार्श्वभूमी जी होती, सगळ्यात सुरुवातीचा व्यक्ती उमाजी नाईकांपासून सुरुवात करूया. उमाजी नाईक यांनी दिलेला लढा आजही असा उग्र, हा जो लढा त्यांनी दिला तो अतिशय उग्र होता. उमाजी नाईकांनी सगळ्यात पहिला रामोशी नावाचे जे लोक आहेत, रामोशी, त्यांना एकवटलं, त्यांना एकत्र केलं. आणि रामोशी बांधवांना, स्थानिक युवकांना, म्हणजेच लोकल युथ, त्यांना एकत्र केलं आणि ब्रिटिशांविरुद्ध बंड केलं. त्यांनी एक जाहीरनामा काढला, इंग्रजांविरुद्ध लढा आणि ब्रिटिश सत्ता झुगारून द्या, हकलून द्या त्यांना. पुढे बघा, पुणे, सातारा, अहमदनगर, पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर. पुणे, सातारा, अहमदनगर, सोलापूर, नाशिक, भोर या ठिकाणी सुद्धा त्यांनी एवढी वट जमवली, दरारा निर्माण केला आपला, पूर्णपणे दरारा. आणि सगळ्याच्या सगळं ब्रिटिशांच्या विरोधात नेतृत्व सुरू केलं होतं. 1832 मध्ये कंपनी सरकारने उमाजी नाईकांना अटक केलं. 1832 मध्ये उमाजी नाईकांना पकडलं, अटक केलं आणि पुण्याला फाशी दिली. पुण्यामध्ये त्यांना फाशी दिली गेली. घटना नीट समजून घ्या बाळांनो. लागलं तर व्हिडिओ पुन्हा रिवाइंड करा, पुन्हा 2-3 वेळा बघाल, तुमच्या लक्षात येईल. पण इथून समजा, तुम्हाला ती घटना आपल्या घरात घटना होते ही समजून घ्या. तसं जर मानलं तर डेफिनेटली त्याचा रिझल्ट तुम्हाला कळेल. हा व्हिडिओ पूर्णपणे बघाल, तुमच्या लक्षात येईल की लढा दिसतो तेवढा सोपा नव्हता. स्वातंत्र्यासाठी अनेक लोकांना बलिदान द्यावं लागलं. तुम्ही फक्त स्वतःसाठी 15 ते 20 मिनिटं काढायची. भारतात आदिवासी आणि वन्य जमातींनी इंग्रज सत्तेला आव्हान दिले. लक्षात घ्या, इंग्रजांनी आदिवासींना पण नाही सोडलं. जंगलामध्ये आपले आदिवासी बांधव आहेत, तिथे सुद्धा त्यांनी त्रास द्यायला सुरुवात केली. मग काय झालं, या जमातींचा उदरनिर्वाह जंगलातील साधन संपत्तीवर व्हायचा. ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कांवर गदा आणली. हा, ब्रिटिशांनी काही कायदे चांगले पण केले, वृक्ष तोडवर बंदी घातली असेल, परंतु या काळात त्यांनी हाही विचार करायला पाहिजे होता की मग हे आदिवासी जगतील कसे, त्यांना काही पर्याय तर देणं गरजेचं होतं. तो दिला नाही, तुम्ही डायरेक्ट बंदी घालाल, असे प्रकार केल्याने काय होतील, मग पुढे भांडणच होतील. तसंच झालं. आणि आपल्याकडे काय झालं, मग आदिवासी आणि वन्य जमाती ज्या होत्या त्यांना ब्रिटिशांविरुद्ध राग येऊ लागला. तो राग असंतोषामध्ये बदलला आणि मग काय झालं, मग ब्रिटिशांनी कायद्याने त्यांच्या हक्कावर गदा आणली. परिणामी बिहार, लक्ष घ्या, बिहार, छोटा नागपूर, बिहार आणि छोटा नागपूर हा एक भाग आहे, बिहारच्या जवळचा भाग आहे बिहार आणि छोटा नागपूर. या ठिकाणी कोलाम कोलाम जातीचे कोण आहेत, आदिवासी राहायचे. त्याच्यानंतर ओडिशामध्ये गोंड, तुम्हाला जोड्याला विचारणार आहेत, लक्षात ठेवा. बिहार आणि छोटा नागपूरचे कोण आहेत, कोलाम. बिहार, छोटा नागपूरचे कोलाम.
ओडिशामधले गोंड, बिहारमधले संथाळ यांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढे दिले. आणि महाराष्ट्रात सुद्धा होते, लक्षात घ्या. महाराष्ट्राच्या बद्दल 3-4 वेळी डिटेल दिली त्यांनी. महाराष्ट्रामध्ये भिल्ल, कोळी, रामोशी यांनी इंग्रजांविरुद्ध लढे दिले. भिल्ल तुम्हाला माहिती आहे, एकलव्याची गोष्ट ऐकली तुम्ही, भिल्ल, तर ते लक्षात ठेवायचे आहेत. तो कोण होता? भिल्ल समाजाचा होता. बरं, पुढे कोळी लोक, समुद्राकाठी तुम्ही कोळी लोकही बघितलेली आहेत. कोळी लोक आणि रामोशी यांनी सुद्धा इंग्रजांविरुद्ध काय केले? लढे दिले. आता बघा पुढे, कोल्हापूर परिसरामध्ये गडकरी, तर कोकणामध्ये, कोकण म्हणजे पश्चिम महाराष्ट्राचा भाग, अरबी समुद्राकडचा भाग, त्या ठिकाणी फोंड सावंतांनी इंग्रजी सत्तेला आव्हान दिले. 1857 सालापूर्वी देशाच्या निरनिराळ्या भागात काही जमीनदार आणि राजे रजवाड्यांनी लढे दिले. बघा, 1857च्या पूर्वीचा बोलतोय. राजे, जमीनदार सगळे, पण सगळ्यांची फाईट ना आपल्या आपल्या लेवलवर होती, छोटी फाईट. त्यामुळे ब्रिटिश काय करायचे? यायचे, चेंगरून टाकणार. इंडिव्हिज्युअल टाइम दिला, सगळ्यांनी वेळ दिला आणि ब्रिटिशांनी मस्तपैकी सगळे चेंगरून झाले. त्यामुळे ब्रिटिशांना काही नवल वाटलं नाही आणि यांनाही लक्षात नाही आलं की आपले लढे छोटे आहेत. आपण टीम बनवली ना, आपण जर टीम बनवली तर ब्रिटिश काहीच करू शकत नाही. आणि पूर्ण भारत एकवटून जेव्हा उठेल तेव्हा ब्रिटिश इथे सांभाळू की तिथे सांभाळू, नेमकं काय करू हे त्यांना लक्षात येणार नाही. तो चान्स होता. पण आमच्याकडे गडबड होती की आम्ही एकत्र नव्हतो, आम्ही एकसंध नव्हतो. लक्षात घ्या त्याचं. पुढे बघा आता, ईस्ट इंडिया कंपनीच्या फौजेत अनेक भारतीय सैनिक होते. ईस्ट इंडिया कंपनी, ब्रिटिशांची कंपनी, त्याच्यामध्ये आमची माणसं पोटासाठी गेली होती, रोजगार पाहिजे, सैनिक बनली. कंपनीकडून त्यांना दुजा भावाची वागणूक दिली जात असे. त्यांचं वेतन आणि भत्तेही इंग्रजी सैनिकांच्या तुलनेत कमी होते. जे आपल्याला आज आपल्या संविधानामध्ये शहाणपणा शिकवून गेले, त्यांनी आपल्याकडे सांगितलं, आमच्या संविधानामध्ये तुम्ही सांगितलं की हो समानता पाहिजे, आम्हाला हवी आहे समानता. पण यांनी स्वतःच्या रिअल लाईफमध्ये काय दाखवलं ते बघायचं आहे. यांनी जेव्हा अंमलबजावणी केली तेव्हा स्वतःच्या आयुष्यात त्यांनी समानता ठेवली का? यांनी आमच्या हिंदी सैनिकांशी म्हणजेच आमच्या मूळ भारतीयांशी दुजाभाव केला दिसतोय. ते दुजाभावाची वागणूक दिली. त्यांचं वेतन आणि भत्ते, वेतन म्हणजे पगार असतो आणि भत्ता म्हणजे पगाराव्यतिरिक्त एक्स्ट्राचे काही पैसे दिले जातात. जसे कपडे असतात, कपड्यांचं स्वच्छता राखणे त्यासाठी किंवा धुणे यासाठी स्पेशल वेगळा भत्ता येतो, तसे भत्ते दिले जातात. आणि यामध्ये हे काय होते? इंग्रजांपेक्षा कमी होते. असं का केलं त्यांनी? बरोबरीच्या माणसाला पगार पण बरोबरीचा पाहिजे, तो दिला नव्हता. 1806 मध्ये वेल्लोर येथे, तर 1824 मध्ये बराकपूरच्या उठावाने उग्ररूप धारण केलं. लक्षात घ्या, 2 ठिकाण दिले, 1806 आणि 1824. 1806ला वेल्लोर आणि 1824ला बराकपूरला उठाव झाला होता. आता पुढे बघा, हे सर्व लढे त्या परिसरात झाले. ते स्थानिक स्वरूपाचे व एकाकी होते. मी आताच तुम्हाला सांगितलं की छोटा लढा होता ना, पाठवा 500 पोलीस चेंगरून टाका, पाठवा 700 पोलीस चेंगरून टाका. आपल्याच माणसांना पाठवायचं, सोबत 100-200 इंग्रज अधिकारी पाठवायचे, ते कमांड देतील, आपली माणसं आपल्याच माणसांना मारतील, जोडतील, काहीतरी करतील, साहेबांनी सांगितलंय, आणि दडपून टाकायचे. पण पुढे बघा, यामुळे काय झालं? लोकांचा असंतोष वाढत गेला, पण तो नाहीसा नाही झाला. लोक चिडत होते. पुण्याकडे उठाव झाला, दाबून टाकला. लखनौकडे झाला, दाबून टाकला. छोटे छोटे उठाव झाले, दाबून टाकले. लोक चिडत होते पण काही करू शकत नव्हते, लाचार झाले होते. पुढे काय झालं बघा, हा वणवा 1857च्या स्वातंत्र्याच्या युद्धात भडकला. मगाशीच सांगितलं होतं धड्याच्या सुरुवातीला, छोट्याशा गोष्टी कारणं असतात, सहन करतोय, पण एक दिवशी ज्या दिवशी संयम तुटतो ना, त्या दिवशी मग ज्याच्या अंगात काही ताकद नसते तो सुद्धा असामान्य काम करून जातो. इथे बघा तसंच झालंय. छोटे राजे रजवाडे जे दुखावले होते, सैनिक दुखावले होते, सगळ्यांची कारणं एकत्र आली आणि एकदाच बॉम्ब फुटला, 1857चा उठाव. आणि काय झालं बघा, जसे एखाद्या मोठ्या दारुगोळा जो असतो त्याच्या साठ्यावर किंवा फटाक्याच्या मोठ्या ढिगाऱ्यावर बसलोय आपण, माचीस खेळतो, अशातलं झालं होतं एक प्रकारे, की वणवा लागणारच, तयारीत होते. तिकडे ब्रिटिश बघा, या बाजूला काय, दारूच्या कोठारात ठिणगी पडावी तसा स्फोट व्हावा अशी अवस्था झाली होती. भारतावरील विविध वर्गांमध्ये साठवलेला असंतोष या लढ्याच्या रूपाने बाहेर पडू लागला. सगळेच ना, शेतकरी नाराज, कारागीर नाराज, बरोबर आहे, आदिवासी नाराज, सामान्य जनता नाराज. खुश कोण आहे तुमच्यापासून? कोणीच नव्हतं. त्यामुळे नक्कीच आम्ही भडकलो, तर इंग्रजांची हालत खराब होणार होती यावेळी. पुढे बघा काय झालं, आणि सशस्त्र लढ्याने याचा एक काय झाली, सुरुवात झाली. 1857च्या लढ्याची कारणं. आता आपण कारणं बघूया पहिले. इंग्रज पूर्व काळात भारतात अनेक राजवटी
होत्या त्यामध्ये बदल झाला. आता लक्षात घ्या, पहिले खूप सारे राज्य होते, छोटे छोटे मोठे छोटे मोठे छोटे मोठे असे शेकडो राज्य होते, त्यांचा कारभार चालत होता. पण ब्रिटिशांनी काय केलं, राज्य करू लागल्यावर त्या राजांशी बोलून त्यांना राज्य करू दिलं, पण सिस्टीममध्ये चेंज करा, हे आम्हाला नको आहे, हे असं करावं लागेल, तुम्हाला उद्यापासून असं करावं लागेल. बदल करायला लागले. जे राजांना तर कधी लोकांना आवडत नव्हते, तुम्ही बाहेरून थांबा, तुम्ही आमच्या राज्यात यायची गरज नाही. परंतु जेव्हा परका माणूस येऊन राजाला शहाणपणा शिकवेल, त्याच्या एरियात घुसून त्याला सांगेल असं नाही असं कर, चालणार नाही ना, कोण ऐकून घेणार आहे. गावगाडा पद्धत होती ती बदलायला लागले, लोकांना आवडत नव्हतं. जनतेच्या मनात अस्थिरता आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. आर्थिक कारणं बघा काय, इंग्रजांनी आर्थिक उत्पन्न वाढवायसाठी नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. पैसा पाहिजे, पैसा कसा येणार, गव्हर्नमेंट ना. ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे काय, आज जसं भारत सरकार आहे त्या काळचे कोण होते, ईस्ट इंडिया कंपनी. पैसा पाहिजे, काय करतं गव्हर्नमेंट, आपल्या टॅक्सेस लावतं. सोयी देतं की नाही देतं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्हाला चांगलंच माहिती आहे, रस्त्याने जाताना रोड टॅक्स घेतात, व्हेकल टॅक्स घेतात, सर्व घेतात आपल्याकडनं. परंतु स्वच्छता कर घेतात, सगळ्या गोष्टी. आपल्या तेवढ्या प्रमाणात सोयी सुविधा मिळतात का, नाही. तशीच गत इकडे पण होती. ब्रिटिशांनी सगळी धोरणं गेली तेल लावत, त्यांनी एकच केलं, फक्त पैसा उभारायचा, सामान्य जनतेचा गळा पकडायचा आणि मस्तपैकी त्यांना हे नियम लावायचे, उद्यापासून हा टॅक्स लागणार आहे. लावला, थोपवायचे, मस्तपैकी टॅक्स थोपवले. आणि काय केलं, नवीन महसूल पद्धत अंमलात आणली. शेतकऱ्यांकडून जबरदस्तीने महसूल वसुली केली जायची. पैसा बिचारा शेतकरी, अंगावर धुळी मातीचे कपडे, धोतर घालून फिरणार, पंचा घालणार, आणि त्याच्यामध्ये काय, त्याच्या कुठला पैसा येईल त्याच्याकडे, कर्जबाजारी सावकाराकडनं लुटलेला माणूस आणि त्याच्याकडनं मारझोड करून पैसा घेणार, हा असा प्रकार. पर्यायाने शेती व्यवस्था कोलमडून पडली. पुढे बघा, इंग्लंडच्या बाजार. आता या लोकांनी काय धंदे सुरू केले बघा. हे लोक आपल्याकडनं कच्चा माल घ्यायचे, इंग्लंडला विकायचे. आता कोणता माल विकणार, ज्यात जास्त फायदा होतोय, नफा होतोय. इंग्रजांना आमच्या परिस्थितीची काय घेणं देणं होतं. इंग्रजांनी काय धंदे सुरू केले, त्यांना तिकडे कुठली गोष्ट जोरात सेल होते, कोणती गोष्ट अतिशय वेगाने त्यांना फायदा देते, ती गोष्ट आम्हाला फोर्स करू लागली, आमच्या शेतकऱ्यांना हे उगवा. उदाहरणार्थ समजा नीळ किंवा तंबाखू. तंबाखू माहिती आहे तुम्हाला, तंबाखूपासून एक तंबाखू ते खाण्याची तंबाखू असते ती, किंवा बिडी किंवा सिगार, अशा स्वरूपाच्या वस्तू ते बनवायचे आणि इंग्लंडमध्ये ते प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून ते प्यायचे. तिकडच्या लोकांना महागात विकायचे आणि ह्या गोष्टींसाठी आपल्या शेतकऱ्यांना त्रास देऊ लागले की ह्याच उगवा. आता कांदे बटाटे आणि आमचे गहू तांदूळ उगवतील की तुमची ही पिकं घेतील, पण सक्ती केली आणि त्याकडनं हे उगवून घेऊ लागले. त्यांनी काय केलं बघा, त्यांनी येथील उद्योगधंदे, आपले उद्योगधंदे बुडावेत, बर्बाद व्हावे, यासाठी त्यांनी आमच्या उद्योगधंद्यांवर टॅक्स लावले, भरपूर कर बसवले. भारतात विकसित झालेला हस्तकला आणि कापड उद्योग दिवाळखोरीत निघाला. लक्षात घ्या, आमचे कारागीर बेकार होतील तरच त्यांचा फायदा होणार आहे. ब्रिटिशांचा फायदा कधी होईल, जर कारागीर बेकार झाला, त्याच्या हातचा रोजगार गेला, तर बेकार झाला, व्यसनी होईल, कुठेतरी 4 मित्रांसोबत बसेल. 4 मित्रांसोबत बसला, चांगली सवय लागणार आहे का, नक्कीच नाही. रिकामे खाली दिमाग शैतान का घर. मग काय करणार, तंबाखू खाणार, दारू पिणार, व्यसन लागणार. आणि हाच चान्स त्यांना पाहिजे होता. त्यांनी गांजा वगैरे सारख्या अशा बऱ्याचशा गोष्टींची शेती करायला लावली, आम्हाला भाग पडलं. चायनामध्ये पण हाच प्रकार केला, चायनामध्ये सुद्धा त्यांनी हेच प्रकार केले. लोकांना पहिले बेकार करा आणि मग त्यांचा वापर, लाचार करून त्यांचा वापर करा, कुटुंबाच्या विरोधात का असून आपण कमवा. बघा, पुढे यांना बेकार केलं आणि आता पुढचं बघा. त्यामुळे सर्वांच्या मनात असंतोष वाढला. अरे, यांच्यामुळे माझी नोकरी गेली, माझा हाताचा कामधंदा, मी टोपल्या बनवायचा, काहीतरी मडकी बनवायचा, सगळंच घालून बसलो. हस्तकलाचे कपड्यांवर वेगवेगळ्या डिझाईन्स बनवायचं, मी ते पण घालवलं. माझे विणकामाचा उद्योग होता तो गेला, बरंचसं नुकसान झालं, सगळ्या स्तरांवर होतं. सामाजिक कारणे, इंग्रज आपल्या चालीरीती, रूढी, परंपरा यांच्यामध्ये हस्तक्षेप करत आहेत. आता हे त्यावेळच्या धार्मिक लोकांना, म्हणजे आपले आईवडील असो, त्यावेळचे जे असतील नातेवाईक, समाज बांधव, ब्राह्मण किंवा जे कोणी अजून समाज धर्माचे ठेकेदार कोणी असतील किंवा मांडणारे असतील म्हणा, या लोकांना त्यांना आवडणारी गोष्ट नव्हती की आमच्या सिस्टीममध्ये बदल करणारे तुम्ही कोण. तुम्ही राज्य करायला आले, तुम्ही कब्जा केला, तुम्ही केलं, ठीक आहे, पण तुम्ही आमच्या घरादारापर्यंत घुसले, आमच्या देवापर्यंत घुसले, त्यांना ते मान्य नव्हतं. पुढे बघा बरं, सतीबंदी, विधवा विवाह हे कायदेशीर सामाजिक दृष्टीने योग्य असते. लक्षात घ्या, सतीबंदी आणि विधवा विवाह ही गोष्ट ब्रिटिशांनी चांगली केलेली आहे, पण ही चांगली केली, पण त्यावेळच्या सिस्टीमला नीट विश्वासात घेऊन राबवली नाही, तिला कायदाच करावा लागला.
कारण तेव्हा आपले लोक सुद्धा तेवढेच हे होते की त्यांना ते समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते, विरोधात. मग त्यांनी तो सिस्टीम कायदा केला, परंतु ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट असा झाला की आमच्या लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आणि मग काय झालं, जीवन पद्धती हस्तक्षेप करत आहेत असं समज करून भारतीयांनी त्यांच्या विरुद्ध काय झाले, त्यामुळे आमचे भारतीय असंतुष्ट झाले, नाराज झाले होते. राजकीय कारणे बघा आता. 1757 पासून इंग्रजांनी अनेक, लक्षात घ्या, 1757 पासून इंग्रजांनी अनेक भारतीय राज्य ताब्यात घेतली. आता एक मस्त काम केलं या लोकांनी. हे सगळे दीड शहाणे होते, एकदम शहाणे. काय केलं, 1757 पासून एक राज्य घेऊ, दुसरं घेऊ, तिसरं घेऊ, हा बहाना तो बहाना, नुसते बहाणे मारायचे आणि कब्जा करायचा आणि भारताची सगळी जेवढी काही प्रॉपर्टी त्यांना एकत्र आणता येईल ती करत करत त्यांनी भरपूर ॲक्युम्युलेट केली, गोळा केली सगळी. बघा आता कसं कसं होतं, ताब्यात घेतली. पुढे डलहौसीने अनेक संस्थांनी विविध कारणाने खालसा केली. खालसा काय, ही जागा भारत, ही काय ब्रिटिशांच्या बापाची प्रॉपर्टी नव्हती, ही आमच्या देशवासीयांची प्रॉपर्टी होती. त्याने बहाणे मारले आणि त्या जागा हिसकल्या आहेत. गैरकारभाराचं निमित्त पुढे करून अयोध्येचा नवाब, अरे त्या अयोध्येच्या नवाबाने त्याच्या बापजाद्यांनी ती कमवलेली होती, हल्ले केले त्यांनी, त्यावेळेचं जे काही असेल त्यावेळेची राजकीय त्यांची पार्श्वभूमी असेल त्यांनी ती मिळवलेली होती ती जमीन. भारताची इथे राहणारे होते ते लोक, शेकडो वर्षांचे इतिहास होते त्यांना. परंतु काय केलं पुढे बघा, त्याला गैरकारभार म्हणून पदच्युत केलं की तुझ्या लोकांना नकोय, तू त्रास देतो, कारणं पुढे गेली. पुढे सातारा, नागपूर, झाशी ही संस्थानं तेथील राजाचा दत्तक पुत्र वारसा हक्क नामंजूर करून खालसा केली. अरे राजा आहे, राजाला मूल नसेल तर दुसरं दत्तक घेईल, आज स्वतःच्या खुर्चीवर बसेल, तुम्ही कोण होतात. यांनी काय केलं, आगाऊपणा, राजाला मुलगा नाही ना, मग ती गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी, राजा मरून गेला ती पुढची प्रॉपर्टी आम्ही खेचून घेऊ. हलवा आहे क्या, खेचून घेतली त्यांनी जबरदस्तीने. पण यावेळी यांना टफ देणारे आमचे राजे सुद्धा होते. बघा काय केलं ते, तुम्ही ऐकलं असेल सातारा, नागपूर आणि झाशी. झाशी ऐकली तुम्ही, झाशीमध्ये काय होतं, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तिचा उल्लेख तुम्ही ऐकलाय, मैं मेरी झाशी नहीं दूंगी, मी माझी झाशी देणार नाही, असं त्यांनी घोषणा दिली होती. पुढे बघा, राजाचा दत्तक पुत्र वारसा नामंजूर करून तेही केलं. हा तो डलहौसी. विचारतात पेपरला की संस्थानं खालसा कोणी केली, यो तो नालायक डलहौसी. पुढे बघा, या धोरणाने बरं, आता याच्या पुढे काय, भारतीयांमध्ये अविश्वासाचं वातावरण वाढलं, आमची लोक नाराज झाली होती, हा काही आपलं चांगलं करत नाहीये, ते वाईटच करताय, त्यांनी पकडलं होतं मनामध्ये. हिंदी सैनिकातला असंतोष बघा आता. सैनिक आहे, मगाशी मी बोललो की यांचं वागणूक कशी दुजा भावाची आहे, आम्हाला शिकवलं पण स्वतः नव्हते वागले. पुढे बघा, हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. ब्लडी इंडियन ही त्यांची भाषा होती बोलण्याची. हे मॅनर्स होते त्यांचे. जगाला एटिकेट शिकवले, उठायचं कसं, बसायचं कसं, प्लेटवर जेवताना प्लेटमध्ये हातामध्ये चमचे कसे घ्यायचे, स्पून्स फोक वगैरे कसे धरायचे, आणि हे ते ह्या भाषेत बोलायचे. लक्षात घ्या, नोंद घ्या या गोष्टींची. त्या काळच्या माणसांची किती चिडचिड होत असेल हे असे शब्द ऐकून. इंडियन्स अँड डॉग्स आर नॉट अलाउड अशा पाट्या दरवाज्यांवर लावल्या राहायच्या. भारतीयांनी कुत्र्यांनी आतमध्ये येऊ नये. कुत्र्यांना नाही, कुत्र्यांना वाचता येत नसतं, पण भारतीयांना कुत्रे म्हटलं तर हे त्या पाठीमध्ये संदर्भ दिला गेला होता. चुकीचं होतं ही गोष्ट. राग यावे अशी गोष्ट होती, आमचा अपमान होता तो, आम्हाला ती लायकी दाखवण्याचा प्रयत्न केला गेला होता. बघा काय झालं, हिंदी सैनिकांना इंग्रज अधिकारी तुच्छतेने वागवत. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचं पद दिलं जात नव्हतं. सैन्यात सुभेदारापेक्षा वरचं पद दिलं जात नव्हतं. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी. अरे सांगा आता, ज्याची पात्रता आहे, ज्याची लायकी आहे, त्याला वरचं पद का नको मिळायला. तो सुभेदार किंवा पोलीस वगैरे मोठा इन्स्पेक्टर होऊ शकतो ना, अधिकारी होऊ शकतो. पण इंग्रज एवढे शातीर होते, खतरनाक डोक्याचे होते, म्हणूनच त्यांनी पूर्ण जगावर राज्य केलं. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो, पूर्ण पृथ्वीवर राज्य करणारा जो देश असेल ना, इतकुसा होता. भारताच्या केरळच्या आकाराचा देश आहे तो, 10% भारताचा, याच्या एवढासा देश, पण त्याने पूर्ण पृथ्वीवर राज्य केलंय. ऑस्ट्रेलियावर केलं, चीनवर, आशिया खंडात केलं पूर्णपणे. लक्षात घ्या, भारतावर केलं, अमेरिकेवर केलं, कुठला देश सोडला नाही त्यांनी, पूर्ण व्यापून टाकलं होतं. म्हणून मावळत्या सूर्याचा, ज्याच्यामध्ये कधी सूर्य मावळलाच नाही असा देश कोणता, तर तो विचारलं होतं, तो इंग्लंड आहे. आणि उगवत्या सूर्याचा देश जपानला म्हणतात. लक्षात घ्या, इंग्रजांनी पूर्ण पृथ्वीला व्यापून टाकलं होतं एक प्रकारे. सगळीकडे आंदोलन झाली, सगळीकडे यांना किकआउट केलं. पण नंतर त्यांनी हेही सांगितलं की ही आमची प्रजा आहे. दिसेल तुम्हाला ती. बघा,
त्यांना वरचं पद देत नव्हते. गोऱ्या सैनिकांपेक्षा त्यांचा पगार कमी होता. त्यांना सुरुवातीला दिले जाणारे भत्तेही कमी होते. बघा, भत्ते पहिले जास्त होते आणि नंतर हळूहळू कमी केले त्यांनी. भत्तेही इंग्रजांनी हळूहळू कमी केले. अशा अनेक कारणामुळे हिंदी सैनिकात असंतोष वाढला. सुरुवातीला पगार द्यायचा, मग नाही परवडत, कमी घ्या. नाही, खर्च कमी होतोय, गरज नाहीये, कमी घ्या. असं करून करून पगार कमी करून टाकला. लोक नाराज होतात ना, पगार कमी केल्यानंतर माणसाला राग येईलच. हातचं उत्पन्न गेल्यानंतर माणूस चिडेल, ती गोष्ट आली. तात्कालिक कारण बघा, 1856 साली एनफिल्ड नावाच्या रायफल निघाल्या होत्या. एनफिल्ड, ब्रिटिशांनी नवीन रायफल बंदुका इंट्रोड्यूस केल्या, ज्यांचं नाव होतं एनफिल्ड. तुम्ही बुलेट ऐकले असेल, रॉयल एनफिल्ड, ते नाव तसं झालेलं आहे, त्याच कंपनीच्या आहे. एनफिल्डच्या बंदुका आल्या होत्या. आता ह्या बंदुकाच्या वापरायला आतमध्ये बुलेट लागते. बुलेट, त्याला आपण हिंदीमध्ये मराठीमध्ये कारतूस म्हणतो. ह्या ज्या कारतूस असतात ना, या बुलेट्स असतात, यांच्यावर जी सील करायची, त्यांना हवेने परिणाम नको व्हायला यासाठी त्यांना कव्हर करायचे जॅकेट, तर ते दाताने करकचून तोडावं लागायचं. आणि हे जे जॅकेट होतं हे लेदरचं बनलं होतं. हे लेदरचं हे कसलं बनलंय, तर बातमी अशी पसरली, खरं खोटं नव्हतं त्यावेळी, तेव्हा काय व्हॉट्सॲप वगैरे, पण तू लोकांच्या मौखिक बातम्या एकमेकांमध्ये पसरत गेल्या. ती अशी पसरली की याला गायीची आणि डुकराची चरबी लावलेली असते, त्यामुळे गायीचं नाव येताच हिंदूंना टेन्शन, मुस्लिमांना डुकराचं नाव घेताच टेन्शन. आणि या गोष्टीमुळे काय झालं, त्यांचे डोकं पास सटकलंच की अरे, गायीची चरबी आम्ही दाताने तोडतोय, डुकराची चरबी आम्ही करतोय, मुस्लिमांना निषिद्ध होतं ते. मग अशा वेळी काय झालं, धार्मिक भावना दुखावल्या आणि सैनिक भयानक चिडले आणि वणवा पेटला. चरबी लावलेली कारतूस वापरण्यास सैनिकांनी विरोध केला. त्यांच्यावर शिस्त, तुम्ही नाही ऐकत आमचं, काढा बुलेट, सोला, तोंडाने सोला, ती लोड करा फायरिंग. सैनिक म्हटलं आम्ही नाही करणार, आम्हाला चालत नाही, आमचा धर्म भ्रष्ट होतो, नाही करत, तुमच्यावर शिस्तभंग करतो, काढा. त्यांना ड्युटीवरनं काढा, त्यांची फिती काढा, अंगावरच्या खांद्यावरच्या फिती काढून घ्यायच्या. शिस्तभंगाची कारवाई केली. सैनिकांना जबर शिक्षा केली, जेलमध्ये फेका. लक्षात ठेवा, बराकपूरच्या छावणीमध्ये मंगल पांडे यांचा फोटो बघा. हायली रिस्पेक्टेबल पर्सन, खूप मोठा रोल दिला यांनी 1857च्या लढ्यामध्ये. मंगल पांडे 1857च्या लढ्याच्याही पूर्वी उमाजी नाईकांनी केलं, पण ओपनिंग जी केली आता 1857 सुरू झालाय, ह्यावेळी जी पहिलं ठिणगी पेटली ती मंगल पांडेकडनं. पुढे बघा काय, मंगल पांडे यांनी इंग्रज अधिकाऱ्याच्या ह्या आज्ञेचं उल्लंघन केलं आणि ब्रिटिश अधिकाऱ्यावर फायर केलं. त्यांच्यावर अन्यायी वृत्तीला विरोध करण्यासाठी त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यावर काय केली, गोळी झाडली. मंगल पांडे यांना अटक करून फाशी दिली. पण ही बातमी जी होती वणव्यासारखी पसरली, मंगलला पकडलं म्हणून. आणि काय केलं, मेरठ छावणीत हिंदी सैनिकांपर्यंत पोहोचली आणि पूर्ण पलटण म्हणजे पूर्ण रेजिमेंट, शेकडो हजारो सैनिकांची रेजिमेंट भारत माता की जय आंदोलन केलं. आणि कसा आवाज करतात, चिडून उठले सगळेचे सगळे. सैनिक दिल्लीच्या रोखाने निघाले. वाटेत हजारो नागरिक सुद्धा उत्स्फूर्तपणे त्यांना मिळत गेले. बघा, 10 मेला त्यांना फाशी दिली. 9 की 10 मे आहे तारीख, 1857ला. चिरडून टाकलं त्यांचं. आणि त्याच वेळी काय केलं, त्यांना ताबडतोब काय केलं, यांनी जो उठाव करायचा प्रयत्न केला मंगल पांडे, त्यांना अटक केली आणि लोकांना धडा शिकवायचा म्हणून त्यांना फाशीवर पण लटकवून दिलं. फटाफट केलं ही कामं सगळी. मग पुढे काय झालं, 2 दिवसांचा वेळ मिळाला दिसतोय ते. 12 मे 1857 रोजी सैनिकांनी दिल्लीचा ताबा घेतला. वाटेत सैनिकांना हजारो नागरिक येऊन मिळाले आणि सर्वांनी मिळून एकमताने काय केलं, मुघल बादशाह बहादूर याच्याकडे लढ्याचं नेतृत्व दिलं. पण मित्रांनो, एक बघायची गोष्ट आहे, मुघल बादशाह बहादूर जे होते ना, बहादूर शाह, हे म्हातारे होते त्यावेळेत. त्यांनी नेतृत्व दिलं पण म्हाताऱ्या व्यक्तीच्या हातात दिलं. पुढे भारताचा सम्राट म्हणून त्यांच्या नावाची द्वाही फिरवण्यात आली. धिंडोरा किंवा सगळ्या बातम्या पसरवल्या सगळीकडे की भारताचे सम्राट म्हणून आता मुघल बादशाह झालेत, आम्ही सर्वांनी त्यांना सपोर्ट दिला आहे. लढाईची व्याप्ती, दिल्ली ताब्यात येतात सैनिकांचा आत्मविश्वास वाढला, सगळ्यांमध्ये जोश वाढला. आता संख्या खूप आमची दुप्पट नाही, 6 पट नाही, आमची 1000 पटीने आम्ही मोठे झाले होतो ब्रिटिशांपेक्षा. पुढे बघा काय झालंय, भारतात या ठिकाणी असणाऱ्या सैनिकांनी यामुळे प्रेरणा मिळाली. लवकरच उठावाचे लोण उत्तर भारतामध्ये पसरले.